पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनेमध्ये पिलर खाली अडकलेल्या एका कर्मचाऱ्याची सुटका. लष्कर, अग्निशमन दल, एनडीआरएफ कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू. आणखी 8 जण अडकल्याची शक्यता. मराठवाडा हादरला. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.4 रिश्टर स्केल इतका तीव्रतेचा भूकंप. गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के. अचानक जमीन हादरल्यामुळे नागरिक भयभीत. शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोगलं. म्हात्रेला आज कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता. सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रविकांत तुपकर आक्रमक. विधानभवनाबाहेर शेतकरी संघटनेचं जोरदार आंदोलन. ज्वारी बाजरी फेकत सरकारचा निषेध. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार. सुरतमध्ये पुरामुळे 9 जणांचा मृत्यू. पूरग्रस्त भागातून 3400हून अधिक नागरिकांचा रेस्क्यू. पलसाणामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद. जनजीवन विस्कळीत. इराणच्या हिटलिस्टमध्ये मी टॉपवर. इराणचं सरकार मला मारण्याचं कट रचतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. सैराट चित्रपटातील अभिनेता अरबाज शेखचा भावनिक व्हिडिओ व्हायरल. खासगी रुग्णालयामध्ये वडिलांवर उपचार सुरू. मात्र रुग्णालयाकडून लूट होत असल्याचा आरोप. नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये हनीमूनसाठी एसीचा डबा सजवल्याचा प्रकार. मुख्य तिकीट निरीक्षक निलंबित. व्हायरल व्हिडिओनंतर रेल्वेची कारवाई. राज्यात एफडीएकडून कारवायांचा धडाका सुरूच. नागपुरात मिठाईच्या कारखान्यामध्ये मृत उंदीर. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अस्वच्छ हॉटेल आणि भेसळयुक्त गुळावर मोठी कारवाई.